नमस्कार. नमस्कार. मी तन्मय दीक्षित. आज ब्रिगेडियर हेमंत महाजन सर आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. चीनी गुप्तहेरांची भारतामध्ये घुसखोरी आणि त्याला भारताचे प्रत्युत्तर याचा पहिला जो भाग आहे हा आता होणार आहे. नमस्ते सर. नमस्ते सर. ओके, धन्यवाद तन्मय. मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मी ज्या विषयावरती बोलणार आहे ते म्हणजे चायनीज इंटेलिजन्स एन्सर्कलमेंट ऑफ इंडिया आणि इंडियाज काउंटर. म्हणजे चीनी गुप्तहेरांनी भारतामध्ये कशी घुसखोरी केलेली आहे आणि त्याला भारत कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो आहे. खरं म्हटलं तर जोपर्यंत आपण पाकिस्तान विषयी बोलतो तर पाकिस्तानच्या ज्या गुप्तहेर संस्था आहेत त्यांच्याविषयी आपल्याला खूप माहिती आहे, परंतु चीनच्या ज्या गुप्तहेर संस्था आहे त्याच्याविषयी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. आणि आपण जर म्हटलं या देशाचं शत्रू कोण तर 99% लोक म्हणतील पाकिस्तान, परंतु जर आपण विचारलं की चीन हा देशाचा शत्रू आहे का तर त्याला अनेक जण एखाद्या वेळेला चीनला शत्रू म्हणून मानणार नाही. आणि मी जसं अनेक वेळा म्हटलं आहे की चीन आणि पाकिस्तान आपल्या देशाचे नंबर 1 शत्रू आहे, याच्यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नको. कारण हे दोन्ही देश एकत्र येऊन भारतामध्ये जो प्रचंड हिंसाचार करता आहेत, भारताशी वेगवेगळ्या पद्धतीने लढाया करता आहेत, हे याच्यामुळे भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. कारण त्यांना भारताला प्रतिस्पर्धी म्हणून एशिया महाखंडामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही. तर कारणे वेगवेगळी असतात. काश्मीरमध्ये चाललेलं छुपयुद्ध, तिथे हिंसाचार म्हणून प्रगती नाही. ईशान्य भारतातली बंडखोरी, तिथे हिंसाचार म्हणून प्रगती नाही. मध्य भारतातला नक्षलवाद किंवा माओवाद म्हणून प्रगती थांबली. मग मध्ये कुठे इकडचे बॉम्ब ब्लास्ट तिकडचे बॉम्ब ब्लास्ट म्हणून प्रगती थांबली. मग कुठे मोठे आंदोलनं, कुठे दगडफेक, त्याच्यामुळे प्रगती थांबली. म्हणजे काहीतरी कारण काढून अशा प्रकारची ऑपरेशन्स ही केली जातात. आणि यामध्ये गुप्तहेरांचं काम हे खूप मोठं असतं. तर या सगळ्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. आणि याच्यामध्ये जे जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे की नेमकं हे काम कसं करतात आणि यांना आपण कसं थांबवायचं. कारण काम कसं करतात हे जर आपल्याला कळालं तरच त्यांना थांबवायचं कसं हे आपल्याला कळू शकेल. तर म्हणून आपण ते कसं काम करतात याविषयी आपण नक्कीच बोलायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्यांना थांबवायचं कसं याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आता ही स्क्रीन नीट शेअर झाली आहे की नाही याची मला कल्पना नाही. मला वाटतं झालेली आहे. मला वाटतं ओके, हो झालेली आहे. तर या सगळ्यांविषयी आपण आता बोलण्याचा प्रयत्न करू. आता जे आपल्याला समोर दिसतं आहे हे म्हणजे चीनची जी मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटी आहे, जी चीनची गुप्तहेर ऑपरेशन्स नेहमी करते, त्याचा फोटो, त्यांचा मॅप, त्यांचा नकाशा हा आपल्या समोर येत आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स आपल्याला माहिती आहे. पाकिस्तानी सैन्याचं ISPR आपल्या सोशल मीडियावरती कशी घुसखोरी करतात त्याच्याविषयी माहिती आहे. परंतु चीनी भारतामध्ये काय करतात, आज आपण ज्यावेळेस भारताच्या गुप्तहेर संस्थांविषयी बोलतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की भारताच्या गुप्तहेर संस्था ज्या 2 मोठ्या महत्वाच्या संस्था ज्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे. एक तर जी आपली संस्था आहे त्या संस्थेचं जे नाव आहे ते नाव आहे इंटेलिजन्स ब्युरो. इंटेलिजन्स ब्युरो आणि इंटेलिजन्स ब्युरो हे एक झालं. आणि दुसरं आहे की रॉ म्हणजे रिसर्च आणि अनालिसिस विंग म्हणजे R&AW ही देशाच्या बाहेर गुप्तहेर माहिती काढायचा प्रयत्न करतात. इंटेलिजन्स ब्युरो ही देशाच्या आत जे शत्रू असतात त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतात. आणि याच्याशिवाय आपल्याकडे काही टेक्निकल ऑर्गनायझेशन्स आहेत, NTRO नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन किंवा CERT सायबर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, अशा पुष्कळ आहेत. तर या सगळ्यांविषयी आपण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करू. आपण आपल्या गुप्तहेर संस्थांविषयी जास्त बोलणार नाही, परंतु आपलं लक्ष हे चीन काय करतं याच्यावरती जास्त केंद्रित
असणार आहे, कारण आजचा विषय आपला चीनचा आहे. आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी भारताने 59 जी चीनी ऍप्स होती ती त्याच्यावरती बंदी घातली होती. कारण का बरं, तर या ज्या ऍप्स होत्या यांचा वापर आता बिग डेटा म्हणजे लोकांची माहिती गोळा करण्याकरता केला जात होता. तर म्हणून भारताने यांच्यापासून सुरक्षित राहण्याकरता असं हे महत्वाचं पाऊल उचललेलं आहे. परंतु अजून सुद्धा अनेक पावलं उचलण्याची गरज आहे. आज सुद्धा काही लोक अभिमानाने म्हणतात की माझ्याकडे जो आहे मोबाईल तो चीनी आहे, चीन शिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही, किंवा अजून सुद्धा काही जण चीनी ऍप्स ही वापरतात. म्हणजे सरकारने जे काढून टाकले ते ठीक आहे, परंतु अजून सुद्धा अनेक चीनी ऍप्स आहेत आपण म्हणा की इतर कारणाकरता म्हणा हा भारतीयांकडून केला जातो. या सगळ्या सुशिक्षित भारतीयांना हे कळणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे चीनी मोबाईल असेल किंवा तुमच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये 50-60% जे सुटे पार्ट्स आहेत जर ते चीनी असतील, किंवा तुम्ही कुठलंही चीनी ऍप जर वापरत असाल किंवा तुम्ही कुठलंही चीन असाल, तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गुप्तहेर घुसवलेला आहे चीनी, आणि तुम्ही पैसे देऊन त्या गुप्तहेराला तुमच्या विरुद्ध काम करायला मदत करता आहात. आता हा गुप्तहेर तुमच्या मोबाईलमध्ये राहून तुमच्या लॅपटॉपमध्ये राहून काय करतो, तो तुमच्या विषयीची सगळी माहिती गोळा करतो. तुम्ही कोणाला कॉल केला, तुम्हाला कोणी कॉल केला, तुम्ही कोणाला ईमेल पाठवल्या, तुम्ही कोणाला SMS पाठवले, तुम्ही कोणाला व्हॉट्सॲप पाठवले, तो तुम्हाला नकळत तुमचा कॅमेरा ऑन करू शकतो किंवा नकळत तुमचा ऑडिओ ऑन करून तुमचं कोणाशी चाललं आहे ते शकतो. तर याच्यामुळे अशा प्रकारे ही जी ऍप थांबायला पाहिजे, जे स्वाभिमानी पद्धतीने सांगतात अजून सुद्धा माझ्याकडे चीनी मोबाईल आहे, माझ्याकडे ऍप आहे, ही अभिमानाची गोष्ट नाही. ज्या चीनी गुप्तहेराने जो घरामध्ये प्रवेश केलेला आहे तर त्याला तुम्ही थांबवलंच पाहिजे. आणि महत्वाचं काय, हे काही जण सरकारी नोकरीमध्ये असतील, पोलीसमध्ये असतील, मोबाईलवरनं चीन अनेक महत्वाच्या बातम्या काढू शकतो, ज्याचा तो गैरवापर हा करू शकतो. कारण सामान्य माणसावरती जे लक्ष असतं ते बेसिकली व्यापारी सिक्रेट्स किंवा ट्रेड सिक्रेट्स सोडण्याकरता असतं, किंवा तुमची सोशल मीडियावरची जी असलेली वागणूक आहे ती कशी आहे त्याच्याकरता असतं. त्यामुळे नेमकं तुमच्या मोबाईलवरती कुठले ऍडव्हर्टिजमेंट यायला पाहिजे ते करण्याकरता असतं. अशी अनेक कारणं असतात. परंतु जर तुम्ही महत्वाच्या ठिकाणी असाल तर तुमच्याकडनं महत्वाची माहिती ही चोरली जाऊ शकते, हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो की कुठलंही चीनी ऍप्स जे आहे ते अजिबात वापरू नका, कारण त्यामुळे मदत करता आहात. मी आपल्याला पहिले पण म्हटलं होतं की सध्या जे लडाखमध्ये चीनचं अतिक्रमण आहे अजून ते परत गेलेलं नाहीये. परत केव्हा जाईल कोणीही सांगू शकत नाही. चीनची दादागिरी बघा की सगळ्या जगाच्या विरुद्ध जाऊन अजून सुद्धा ते दादागिरी चालूच ठेवतायत. तर आज अतिक्रमण झालं, याला पैसे कोणी दिले, तर याला पैसे दिले भारतीयांनी, की जे अजून सुद्धा चीनी सामान विकत घेत आहेत. कालच इकॉनॉमिक टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये जिथे आर्थिक बाबीवरती माहिती येते त्याच्यामध्ये अशी माहिती आली होती की आपली जी चीनमधून होणारी जी आयात आहे ती गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 25% कमी झाली आहे. म्हणजे ही आनंदाची बातमी आहे की जेवढी आपण आयात चीनमधनं मागच्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये केली होती त्याच्या तुलनेमध्ये आता 25% आयात कमी झालेली आहे. परंतु याचा दुसरा अर्थ असा पण होतो की 75% आयात अजून सुद्धा चालू आहे. म्हणजे अजून सुद्धा आपल्याकडे चीननी इतक्या माणसांना मानसिकरित्या जिंकून घेतलेलं आहे की त्या माणसांना, मग ते कॉर्पोरेट वर्ल्ड मधली असो की व्यापारी जगतातली असो की इतर कोणी असो, की त्यांना वाटतं की चीन शिवाय ते जिवंत राहू शकत नाही. मी मगाशी म्हटलं की पाकिस्तानची जी गुप्तहेर संस्था आहे त्याच्याविषयी तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ISI आहे, ISPR आहे त्याच्याविषयी.
परंतु चीन विषयी कोणालाही फारशी माहिती नाही आणि त्यांच्या मुख्य संस्थेचं नाव आहे MSS म्हणजे मिलिटरी सिक्रेट सर्व्हिस. आणि ही संस्था वेगवेगळ्या देशामध्ये गुप्तहेर काही काम करत असतात. परंतु लक्षात ठेवा की चीनची जी गुप्तहेर संस्था आहे ही इतरांपेक्षा एकदम वेगळी आहे. गुप्तहेर दोन प्रकारची असतात. एक असतात व्यावसायिक आणि दुसरे असतात अव्यावसायिक. व्यावसायिक म्हणजे प्रोफेशनल, म्हणजे ज्यांना गुप्तहेर बनण्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे कुठल्या तरी गुप्तहेर संघटनेमध्ये, त्यांना पैसे मिळतात आणि त्याच्यानंतर मग ते जे त्यांना काम दिलं आहे ते करत असतात. परंतु जे अव्यावसायिक असतात म्हणजे ते इतर काहीतरी उद्योगधंद्यामध्ये असतात. म्हणजे ते टुरिस्ट म्हणून दुसऱ्या देशामध्ये गेले असतील किंवा ते विद्यार्थी म्हणून दुसरीकडे गेले असतील किंवा एक कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये ते दुसऱ्या देशात कारखाना त्यांनी सुरू केलेला असेल. तर अशा अनेक अव्यावसायिक गुप्तहेरांचा सुद्धा चीन हा उपयोग करतो. म्हणजे चीनचं एक धोरण आहे की जगामधल्या कुठल्याही देशामध्ये कुठलाही चीनी नागरिक असेल तर त्याला देशाकरता काम करणं हे गरजेचं असतं. चीननी एक कायदा पास केलेला आहे ज्याप्रमाणे चीनी नागरिक तो अमेरिकेमध्ये असो की युरोपमध्ये असो की भारतामध्ये असो, जर चीनी सरकारने त्याला सांगितलं की तू या विषयावरती माहिती काढ आणि आम्हाला सांग, तर त्याला ते काढणं हे कंपल्सरी असतं. आता याची तुलना तुम्ही भारतीयांशी करा. आपले जे भारतीय विद्यार्थी बाहेरच्या देशामध्ये जातात त्यांना कधी सरकार सांगतं का की तुम्ही गुप्तहेर माहिती काढा? अजिबात होत नाही. आपले जे टुरिस्ट जातात ते काही गुप्तहेर माहिती देशाकरता आणतात का? अजिबात नाही. उलटे आपले टुरिस्ट तिथे जाऊन परदेशात जाऊन उलट चीनी सामान विकत घेऊन परत येतात. म्हणजे आज इफ तुम्हाला इथे पुरेसं चीनी सामान मिळालं नाही, मग अमेरिकेत गेले किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये गेले किंवा नेपाळमध्ये गेले आणि येताना मोमेंटो किंवा आठवण म्हणून काय आणलं, तर चीनी सामान आणलं. म्हणजे हे आपल्या असे भारतीयांची जी परंपरा आहे देशाविषयी प्रेम असण्याची ती अशी आहे. आणि आपले जे इतर व्यावसायिक असतात तर ते केवळ त्यांचं लक्ष हे व्यवसायावरती असतं. परंतु चीनचं तसं नाही. चीनचा प्रत्येक माणूस हा एक व्यवसाय, एक गुप्तहेर असतो. आणि चीननी काय केलंय की ज्या वेगवेगळ्या संस्था परदेशामध्ये काम करतात तर या सगळ्यांच्या मध्ये एक चीनी अधिकारी असतो जो एक गुप्तहेर खात्याचा असतो. तो त्या भागातल्या लोकांना त्या प्रकारची माहिती ही चीन करता त्या देशातून म्हणजे भारतातून चोरायची हे सांगतो आणि त्याप्रमाणे तो माहिती घेऊन तो आपल्या देशाला पाठवत असतो. तर ही चीनी जे गुप्तहेर संस्था असतात अतिशय गुप्तपणे काम करतात. त्यांच्याविषयी कोणाला फारशी म्हणजे माहिती नसते आणि जगामध्ये त्याच्याविषयी त्यांना अजिबातच काही फारशी माहिती नव्हती. आपण अनेक वेळा चीनी नागरिकांच्या संपर्कामध्ये येतो. आता उदाहरणार्थ मी आता पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आहे, तर तिथे सुद्धा काही चीनी विद्यार्थी तिथे अभ्यासाला येतात. परंतु ते अभ्यास कमी करतात आणि उलट दुसरं काहीतरी काम हे जास्त करतात. तर अशांवरती कसं लक्ष द्यायचं, काय आहे, या सगळ्यांविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि आज आपण फक्त अर्धा तासच बोलणार आहोत आणि त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग आहे तो आज रात्री 9:30 वाजता आपण घेऊ, ज्या वेळेला पुन्हा एकदा अर्धा तास मी याच विषयावरच्या उरलेल्या पैलूंविषयी बोलण्याकरता असेल. तर हे जे चीनी नागरिक आहेत जे पसरलेले आहेत भारतामध्ये, ते नेमकं काय करता आहेत त्याच्यावरती बोलतो आहे. गेल्या 2-3 वर्षापासून ज्या वेळेला चीन मोठा आक्रमक झालेला आहे, चीन आणि चीनच्या गुप्तहेर संस्थांवरती प्रमाणामध्ये आता संशोधन सुरू आहे. गेल्या 2 वर्षामध्ये चीनवरती जेवढी पुस्तकं लिहिण्यात आली तेवढी पुस्तकं याच्या मागच्या 10 वर्षात लिहिण्यात आलेली नव्हती. आणि जानेवारीपासून जेव्हापासून करोना किंवा चीनी व्हायरस सुरू झाला, या चीनी व्हायरस आल्यानंतर जगाचं चीनवरती लक्ष झालं आणि त्यामुळे चीन काय करतो आहे याच्याकडे प्रत्येक देश त्यामुळे आता त्यांच्याविषयी, त्यांच्या सैन्याविषयी, त्यांच्या गुप्तहेरांविषयी आता पुष्कळ माहिती ही आपल्याकडे आलेली आहे. एका अमेरिकन लेखकाने एक पुस्तक लिहिलेलं आहे चीनवरती.
की जे म्हणजे अतिशय संशोधन करून लिहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे जी आजची जी आपल्याला माहिती देतो त्याच्यातली पुष्कळशी आहे. याच्याशिवाय जर तुम्ही नुसतं चीनी इंटेलिजन्स एजन्सी हा जर शब्द जर तुम्ही गुगल सर्चमध्ये घातला तर तुम्हाला याविषयी प्रचंड माहिती ही आता संस्थांवरती लक्ष ठेवत आहे. त्याच्याविषयी अनेक पुस्तकं ही लिहिण्यात आलेली आहे आणि चीनवरती गेल्या 6 महिन्यामध्ये जेवढं संशोधन झालं, तेवढं संशोधन गेल्या 10 वर्षात झालेलं नव्हतं. तर त्याच्यामुळे आता चीनविषयी माहितीही आपल्याकडे भरपूर अवेलेबल आहे. पण आजची गरज आहे, की या माहितीचं लगेच विश्लेषण करून चीनच्या गुप्तहेर कारवाईला कसं थांबवायचं याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आपण जर भारतीय सिनेमाकडे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की आज जे गुप्तहेर खातं आहे ते जे काय करतात त्याच्याविषयी अनेक सिनेमे भारतीय सिनेमा बॉलिवूडनी तयार केले आहेत. आपण अक्षय कुमारचा बेबी हा सिनेमा बघितला असेल किंवा राझी हा सिनेमा बघितला असेल की ज्याच्यामध्ये आपला एक गुप्तहेर जाऊन तिकडे काम करतो. परंतु चीनी माहितीही फारशी नाही. आज युरोपमधले अनेक सिनेमे आहेत की ज्याच्यामध्ये जेम्स बॉन्ड अनेक ठिकाणी जातो आणि अनेकांना पकडायचा प्रयत्न करतो वगैरे. परंतु याच्यामध्ये चीन विषयी जे लक्ष आहे हे अतिशय कमी आहे. कारण चीनचं मुख्य काय आहे की चीन कुठलीही गोष्ट इंग्लिशमध्ये लिहित नाही. चीनमध्ये आज सुद्धा सर्वात जास्त महत्वाचं जे संशोधन होतं, जे बोलणं होतं ते चीनी भाषेत होतं. तर त्याच्यामुळे चीनमध्ये काय चालतं हे जर तुम्हाला माहिती करायची असेल तर तुम्हाला चीनी भाषा शिकण्याशिवाय पर्याय नाही. आणि चीनी भाषा ही शिकायला एवढी डिफिकल्ट आहे की त्याच्यामुळे ती भाषा शिकून मग काहीतरी चीनमधनं शोधायचं तर हे जवळ इम्पॉसिबल होऊन जातं. एवढंच नाही तर आपल्याकडे जी वेगवेगळ्या सोशल मीडिया आहेत याच्यामधून अनेक जसं आपल्याकडे फेसबुक आहे, जसं आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, आपल्याकडे ट्विटर आहे, SMS आहेत, ईमेल्स काय नाही आपल्याकडे 100 आहेत आणि आपल्याकडे केवढी वेगवेगळी ऍप्स आहेत. परंतु चीन अशा प्रकारची कुठलीही आंतरराष्ट्रीय जी ऍप्स आहे ती वापरत नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग चीन काय करतं तर चीन सगळे स्वतःच्या ऍप्स वापरतं. तर त्याच्यामुळे चीन जगाची माहिती चोरू शकतं, परंतु चीनची माहिती कुठल्याही तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळवणं हे अतिशय डिफिकल्ट असतं. तर त्याच्यामुळे चीनविषयी माहिती काढत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण चीन आपली ऑपरेशन जी आहे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने ते करतो की त्याच्यामुळे तिथे काहीही शोधणं जे आहे ते अतिशय डिफिकल्ट होतं. तर आजचा प्रयत्न तोच आहे की चीनला पकडायचं कसं याच्याविषयी आपण शोधायला पाहिजे. चीन नेमकं काय करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. कशा पद्धतीने चीनी नागरिक काम करतात किंवा चीनी गुप्तहेर काम करतात याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे. आता आपण एक उदाहरण घेऊया. चीनी गुप्तहेर संस्था हे रिसर्च स्कॉलर्सना वापरतात. म्हणजे काय आज आज शेकडो किंवा हजारो चीनी आज भारतामध्ये भारतीय विद्यापीठामध्ये आलेले आहेत. आता याच्यामध्ये यांचा वापर चीन कसा करतो. आता एखादा रिसर्च स्कॉलर एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये असेल तर त्यांनी मुकाट्याने आपला रिसर्च करावा. परंतु नाही, त्याचं काम काय असतं की त्या विद्यापीठामध्ये काय रिसर्च चाललेला आहे त्या रिसर्च विषयी रिसर्च करायचा आणि त्यांनी केलेले जे रिसर्च निबंध आहेत किंवा त्यांचे जे अकॅडमिक इनपुट्स आहेत की ज्याला आपण PhD करण्याकरता किंवा MPhil करण्याकरता आपल्याला एक थिसिस लिहावा लागतो. जे आपले थिसिस आपलेच कोणी माणसं फारसे वाचत नाही. परंतु हा जो थिसिस आहे हा थिसिस मात्र चीनी चोरतात आणि त्याच्यामधल्या चांगल्या माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. अर्थात चीन्यांचं जे लक्ष आपल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स वरती आहे ते मुख्य लक्ष तंत्रज्ञान असलेल्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स मध्ये जात आहे. म्हणजे इंजिनिअरिंग मध्ये काय रिसर्च करतो आहे. आपली जे इस्रो आहे इंडियन स्पेस ऑर्गनायझेशन तिथे कुठला रिसर्च चालला आहे. डॉक्टर अब्दुल आझाद या इथल्या जे तिथे जे बेट आहे तिथनं होतात तिथे काय चाललेलं आहे याच्यावर
त्यांचं हे लक्ष असतं. त्याच्यामुळे चीननी आज हजारो लाखो गुप्तहेर हे भारतामध्ये पसरवलेले आहेत आणि कुठल्याही चीनी नागरिकाला जर सरकारने म्हटलं तर ती माहिती द्यावीच लागेल. कायदा कलम नंबर 14च्या मुताबिक हे त्यांना कंपल्सरी झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. कारण अशा प्रकारची कंपल्शन हे भारतामध्ये व्हायला पाहिजे. आता आपण बोलू की चीन जे अव्यावसायिक जे गुप्तहेर असतात त्यांचा वापर कसा करतात. चीन म्हणजे केवळ वापर करतो असं नाही. आता हे MSS ची माणसं कुठे असतात ही त्याच्यामधले एक दोन जे असतात ते वेगळं असते, खात्यातले असतात, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नको. आणि ते गुप्तहेर माहिती कशी काढतात तर अगदी चुपचापपणे ते काढतात. त्याच्यामध्ये काय करतात ते अव्यावसायिक गुप्तहेरांचा वापर करतात. उदाहरणार्थ की समजा आज भारतामध्ये काही चीनी कंपन्या काम करतायत, तर या चीनी कंपन्यांचे जे त्याच्यामध्ये जे लोक काम करणारे असतात तर त्यांचा वापर जो आहे तो केला जातो आणि त्या वापर करून त्या इंडस्ट्रीला काम दिलं जातं. या क्षेत्रामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, सेक्टरमध्ये काय चाललेलं आहे, त्याच्यानंतर जर समजा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे तर तिथे काय चाललेलं आहे, म्हणजे आपले जे टेक्नॉलॉजिकल रिसर्चेस आहे त्याच्यामध्ये त्यांना काय चाललं आहे हे त्यांना माहिती करायचं असतं. दुसरं, जिथे टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्व्हॉल्ड नाही, जिथे नॉन टेक्नॉलॉजिकल आहे, म्हणजे समजा आपण एखाद्या आर्ट्स डिपार्टमेंटमध्ये गेलो, आपण एखाद्या कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये गेलो, तर तिथे चीनी नागरिक काय शोधत असतील तर तिथे ती आपल्या देशाची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला कल्पना पाहिजे की चीन आपल्या देशाची राज्याची मानसिकता वेगळी आहे, प्रत्येक जातीची जमातीची मानसिकता वेगळी आहे. एज ग्रुपमध्ये मानसिकता बदलते. म्हणजे तरुण मुलं जसा विचार करतात तसाच विचार मिडल एज मधली माणसं करत नाहीत, तसाच विचार रिसर्च म्हणजे जे सिनियर सिटीजन्स आहेत ते करत नाहीत. तर या सगळ्यांची विचारसरणी ही वेगळी असते. तर चीनचा प्रयत्न काय असतो की भारतामधल्या भारतीयांच्या मनाचं निरीक्षण करून हे शोधायचं की भारतीयांची मानसिकता काय आहे, म्हणजे भारतीयांचा स्ट्रॉंग पॉइंट काय आहे, भारतीयांचा वीक पॉइंट काय आहे. आता उदाहरणार्थ चीननी एक नवीन प्रकार सुरू केलेला आहे की त्यांनी आपल्या कॉलेजेसमध्ये, आपल्या युनिव्हर्सिटी चायना ही तयार केलेली आहे. तर या चायना स्टडी सेंटर्स मध्ये काय केलं जातं, माहिती देणं. चीन विषयीची कुठलीही माहिती तुम्हाला इथे फ्रीली आणि फुकटामध्ये मिळते. तुम्हाला चीनच्या कल्चर विषयी माहिती दिली जाते, चीन या देशात चीन भाषेविषयी तुम्हाला माहिती दिली जाते. आता अशी माहिती न कळण्याचं काही कारण नाहीये, परंतु हे जे विद्यार्थी अशी माहिती बघायला तिथे येतात त्यांच्या मनावरती परिणाम केला जातो आणि त्यांना जे आज भारतामध्ये नक्षलवादी किंवा माओवादी मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार करतायत, भारताच्या मध्य भारतामध्ये आपल्याला माहिती आहे की छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओरिसा आणि महाराष्ट्राचा जो गडचिरोली जिल्हा आहे तिथे नक्षलवाद्यांनी प्रचंड आपलं नुकसान केलेलं आहे. काल परवाच 2 महाराष्ट्राचे पोलीस कर्मचारी त्या भागामध्ये मारले गेले होते आणि हजारो कोटी रुपयाची प्रॉपर्टी हे माओवादी भारतामध्ये बर्बाद करत आहेत. याच्याशिवाय त्यांचं प्रचंड प्रमाणामध्ये खंडणी राज्य सुरू आहे, ज्यामुळे तिथे रस्ते बनू शकत नाही, ज्यामुळे तिथे ज्याला म्हणायचं की तिथे खाणकाम असेल तर ते होऊ शकत नाही, तिथे काही नॅचरल रिसोर्स डेव्हलप असेल होऊ नाही. तर हे कोण थांबवतात, अर्बन जे लोक आहेत ते तयार काम करणं हे या चायनीज स्टडी सेंटर्सचं काम असतं. तर त्यामुळे जे विद्यार्थी, जे प्राध्यापक त्यांच्या संबंधामध्ये येतात तर खरोखरच ते त्याच्यातले काही जण, म्हणजे अर्थात सगळेजण चीनचे हेर बनतील असं म्हणणं अतिशय चुकीचं राहील, याच्यात कुणाच्याही मनामध्ये शंका नसेल. परंतु 1-2% लोक असतात की मुलं असतात, प्राध्यापक असतात जे उग्रवादी बनतात आणि मग त्याच्यानंतर ते काही जण जास्त एक्स्ट्रीमिस्ट बनतात. त्यांना सांगण्यात येतं की चीनची जी
पद्धती आहे ती किती चांगली आहे, चीनमध्ये सगळ्यांना कसं इक्वली म्हणजे वागवलं जातं, परंतु भारतामध्ये तसं नाही. भारतामध्ये गरिबांवरती खूप जास्त अत्याचार केला जातो वगैरे. हे खरं नाही. चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीचं जे प्रोपगंडा केला जातो, चीनची जी कम्युनिस्ट पार्टी आहे ही अतिशय वेगळ्या प्रकारची कम्युनिस्ट पार्टी आहे. एक मिनिट मी थांबतो, मला वाटतं लाईट कमी झालेला आहे. माफ करा, लाईट कमी झालेला होता. पावसाचे दिवस आहेत तर म्हणून मी लाईट लावला, ज्यामुळे एखाद्या वेळेस माझा चेहरा हा आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने दिसू शकेल. तर हे चीनी वेगवेगळ्या म्हणजे अशा प्राध्यापकांना, विद्यार्थ्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ते एक अर्बन नक्षल्स किंवा त्यांचे समर्थकही बनू शकतील. तर अशा ही जी चायना स्टडी सेंटर्स आहेत ही थांबवली पाहिजे. अशा प्रकारच्या ऍडवाइस हा भारतीय गुप्तहेर संघटनांनी दिलेला आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यावरती सरकार काही ना काही करण्याचा प्रयत्न करेल. तर चीन इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काय करतो, तर तिथे माहिती चोरी करतो. आज भारतीयांची भारतीय जी इंडस्ट्री आहे फक्त 2-3 भागामध्ये ती वर्ल्ड क्लास आहे. म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपलं स्टँडर्ड जे आहे जगापेक्षा खूपच कमी आहे. तिथे चीनला सिक्रेट्स चोरण्याची काही गरज नाही, कारण आपल्याकडे चोरण्यासारखं काही फारसं राहिलेलंच नाहीये. परंतु 3 क्षेत्र अशी आहेत की ज्यामध्ये आपण चांगल्या स्तरावरती आहोत. उदाहरणार्थ आपलं जे क्षेपणास्त्र प्रक्षेपण आहे म्हणजे मिसाईल लॉन्चिंग हे वर्ल्ड क्लास आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशननी जे सॅटेलाइट लॉन्च केलेले आहेत ते वर्ल्ड क्लास आहेत आणि स्मॉल सॅटेलाइट लॉन्च करण्यामध्ये आपलं कौशल्य हे अतिशय उच्च दर्जाचं आहे. याच्याशिवाय आपलं जे DRDO आहे, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, यांनी तयार केलेली मिसाईल्स जी सैन्यामध्ये आज तैनात झालेली आहे, जसं आकाश आहे, त्यानंतर पृथ्वी आहे, त्यानंतर अग्नी 1 आहे 1000 किलोमीटर, अग्नी 2 2000 किलोमीटर, अग्नी 3 3000 किलोमीटर, अग्नी 4 4000 किलोमीटर आणि अग्नी 5 आपण जे निर्माण करतोय की जे 5000 किलोमीटर पर्यंत जातं. या सगळ्यांवरती चीन जो आहे लक्ष ठेवून आहे आणि तिथून आपण काय करतो ते बघायला पाहिजे. काही दिवसापूर्वी हे जे अब्दुल कलाम आझाद आपलं जे सॅटेलाइट लॉन्च करण्याचं जे केंद्र आहे त्याच्या आणि त्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न झाला. जेवढंच नव्हे तर चीनचे काही सॅटेलाइट वरनं त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात. आता सॅटेलाइट वरनं बघतो तर त्याला आपण काही फारसं करू शकत नाही, परंतु चीननी आता चीनी सीमेवरती, खास तर पाकिस्तानच्या सीमेवरती काही एअर मध्ये पाठवलेले आहेत. बलून म्हणजे काय, एक मोठा फुगा. आपण बघितलं असेल काही काही गावांमध्ये मोठे फुगे असतात की ते आपल्याला आकाशातनं दिसतात आणि त्याच्यावरती आपल्याला काहीतरी मोठी ऍडव्हर्टिजमेंट ही दिसते. तर अशा प्रकारचे स्टॅटिक बलून्स की जे बांधलेले असतात त्याच्यावरती रडार लावून चीन पाकिस्तानमधून आपल्या लडाखमध्ये आज बघण्याचा प्रयत्न करतो आहे की नेमकं आपल्या देशामध्ये काय चाललेलं आहे. तर चीन जी इंडस्ट्रियल सिक्रेट्स चोरतो ती इंडस्ट्रियल सिक्रेट जी आहे तो त्या सेक्टरमध्ये जाऊन चोरतो, ज्यामध्ये त्यांना क्षेपणास्त्राविषयी आपल्याला माहिती पाहिजे, त्यात त्यांना आपले जे अणुबॉम्ब आहेत पाहिजे, त्याशिवाय त्यांना आपलं जे ऑटोमेटिव्ह सेक्टर आहे त्याच्याविषयी माहिती पाहिजे, त्याशिवाय त्यांना जे आपलं सॉफ्टवेअर सेंटर आहे, डेव्हलपमेंट आहे त्याच्याविषयी माहिती पाहिजे. लक्षात ठेवा, आज जर कोणाला पण प्रश्न जगावरती कोणी म्हणेल अमेरिका, कोणी म्हणेल काही प्रमाणात समजा युरोप किंवा अनेक जण राज्य करायचा प्रयत्न करतात, परंतु त्याचं उत्तर आहे जगावरती आज अनेक असे राज्य करता आहेत की जे देशाच्या बाहेर आहेत. म्हणजे देशाच्या आत जर भारतीय असतील काय करतात ते एकमेकाशी भांडतात,
हा चांगल्या पद्धतीने वापरत नाही आणि आपण जगाचा वर्ल्ड क्लासला पोहोचत नाही. परंतु जे भारतीय आहेत, आज जे टॉप 500 कंपनीज आहेत त्याच्यातले टॉप 20 हे भारतीय आहेत. म्हणजे गुगलचे CEO भारतीय आहेत. आता आपल्याला कल्पना आहे की अमेरिकेचे प्रेसिडेन्शियल इलेक्शन होत आहे, तर त्याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार म्हणून ज्या निवडून आल्या आहेत कमला हॅरिस, अनेक आज जी अमेरिकेचं तंत्रज्ञानाचं जे सर्वात मोठं ठिकाण आहे, ज्याला सिलिकॉन व्हॅली म्हटलं जातं, तिथे 30% भारतीय आहेत. जगाची जी वर्ल्ड क्लास संस्था आहे नासा, नॅशनल एरोनॉटिक स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन अमेरिकेची, की जे काय करतं हे हा एक वेगळाच विषय होईल. तर त्याच्यामधले अनेक जण भारतीय आहेत. तर तिथे जाऊन ते जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ बनले, टेक्नोक्रॅट बनले, तर ते इथे होत नाही. हॅलो सर. ओके, तर हे पण मात्र भारताच्या बाहेर गेले तर हेच लोक खूपच मोठं काम करतात, हे आपल्याला कळायला पाहिजे. तर आज अमेरिकेमध्ये चीन अनेक सिक्रेट चोरण्याचा प्रयत्न करतो, पण भारताच्या आत मात्र टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट फक्त काहीच जाण्याचा ते प्रयत्न हे करत आहेत. तर अशा प्रकारे चीनी भारतामध्ये जे लक्ष असेल ते भारतामधले चीनी नागरिक भारतामध्ये काय करतायत त्याच्यावरती जास्त असतं. आता मी पुढच्या 3-4 मिनिटांमध्ये थांबणार आहे आणि त्यानंतर जर काही प्रश्न असतील तर त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आज चीनचे सर्वात मोठे शत्रू कोण? तर चीनी नागरिक. तर म्हणून चीनचं लक्ष कोणावरती असेल? तिबेटियन्स जे चीनच्या बाहेर आहेत. आपल्याला कल्पना आहे की भारतामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये धर्मशाळा जी आहे, धर्मशाळा नावाचं गाव आहे, तर तिथे एक तिबेटन सरकार बनवलेलं आहे, त्याच्यावरती चीनचं नेहमीच लक्ष असतं. याच्याशिवाय तैवानचे कोणी नागरिक असतील तर त्यांच्यावरती लक्ष असतं. याच्याशिवाय जर उयगर मुस्लिम्स कोणी भारतामध्ये आले असतील तर त्यांच्यावरती लक्ष असतं. तर कोणी मंगोलियन असतील तर त्यांच्यावरती लक्ष असतं. तर कोणी हाँगकाँग मधून येत असतील तर त्यांच्यावरती लक्ष असतं. म्हणजे एक चीनची समजूत आहे की भारतामध्ये अशा तिबेटन्सना, अशा शिनजियांगच्या मुसलमानांना, अशा मंगोलियाच्या लोकांना, अशा तैवानच्या लोकांना, अशा हाँगकाँगच्या लोकांना भारत मदत करत असावा अशी चीनची समजूत आहे. म्हणून त्यांचं लक्ष या नागरिकांवरती सुद्धा असतं आणि भारतावरती सुद्धा असतं. आणि याच्याशिवाय ते आपल्या गुप्तहेरांकडून भारताचे जे वीक पॉइंट्स आहे त्या वीक पॉइंट्स वरती लक्ष ठेवून असतात. तर म्हणजे विद्यापीठामध्ये चाललेलं संशोधन याच्याविषयी मी बोलण्याचा प्रयत्न केला, याच्या ते चोरण्याचा प्रयत्न केला जातात. एमफिल PhDचा चोरण्याचा प्रयत्न केला जातो, थिसिस चोरण्याचा प्रयत्न केला जातो वगैरे, तंत्रज्ञान सुरक्षात्मक या सगळ्यांविषयी चोरण्याचा प्रयत्न केला जातो. तर आता मी पुढच्या 2 मिनिटांमध्ये थांबणार आहे. तर मी आतापर्यंत आपल्याला सांगण्याचा हा प्रयत्न केला की चीनचं गुप्तहेर खातं कसं काम करतं. ते व्यावसायिक गुप्तहेरांच्या मदतीने काम करतात, ते अव्यावसायिक म्हणजे चीनी विद्यार्थ्यांच्या मदतीने काम करतात. चीनी जे नागरिक कुठल्या तरी कामाकरता परदेशात आले आहेत त्यांचा मदत घेतात. चीनी इंडस्ट्रियलिस्ट त्यांची मदत घेतात. चीनी टुरिस्ट यांची मदत घेतात. मग त्यांना काम काय सांगितलं जातं? तर त्या देशातलं तंत्रज्ञान सोडणं, त्या देशातल्या सामाजिक वीक पॉइंट्सची माहिती काढणं, त्या देशात लोकांच्या मनामध्ये काय चाललं आहे याची माहिती काढणं, त्या देशाची वीक स्पॉट्स काय आहेत त्याची माहिती काढणं. त्याच्यानंतर लक्ष कोणावरती ठेवलं जातं? तर आज भारतामध्ये समजा आलेले तिबेटन्स, भारतामध्ये आलेले शिनजियांगचे नागरिक, भारतामध्ये आलेले हाँगकाँग किंवा तैवानचे लोक, या सगळ्यांवरती लक्ष ठेवलं जातं. एवढंच नव्हे तर चीनचं हे जे लक्ष आहे ते तुमच्याकडनं गुप्तहेरांकडनं पण होतं, परंतु टेक्नॉलॉजी म्हणजे तुमच्याकडे असलेले मोबाईल, तुमच्याकडे असलेले लॅपटॉप याच्या मदतीने चीन तुमची माहिती आणि पर्यायाने देशाची माहिती हे चोरण्याचा प्रयत्न करत असतो. तर म्हणून ज्याच्याकडे चीनी मोबाईल आहे, ज्याच्याकडे चीनचं कुठलंही ऍप आहे हे थांबायला पाहिजे. चीनी लॅपटॉपला आपण डिस्कार्ड करायला पाहिजे आणि आपण बी इंडियन बाय इंडियन हे करायला पाहिजे. तर याच्या पुढच्या भागामध्ये ज्यावेळेला मी आज रात्री 9:30 वाजता आपल्याला पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह मध्ये भेटीन, तर आपण भाग 2 मध्ये हे बघूया की चीनचं जे काम चाललेलं आहे त्यात त्यांना कितपत यश मिळालेलं आहे, त्यांनी नेमकं आपल्याकडनं काय चोरलेलं आहे. आणि अजून जास्त महत्वाचं, जर प्रत्येक चीनी नागरिक एक जर गुप्तहेर असेल
तर प्रत्येक भारतीय नागरिक भारताच्या गुप्तहेर माहितीचं रक्षण का करू शकत नाही? कारण आपण सगळे देशभक्त आहोत, आपल्याला देशाविषयी प्रेम आहे आणि या देशाचं भलं व्हावं असं आपल्याला वाटतं आहे. तर देशाला एक आघाडीचा देश बनवण्याकरता किंवा एक जगामधली एक मोठी शक्ती म्हणून निर्माण करण्याकरता आपण देशाकरता काही करू शकत नाही का? आणि करायचं म्हटलं तर नेमकं काय करू शकतो? ज्या विषयांवरती आपण बोलू आणि मला वाटतं आता मी इथे थांबतो आणि याच्या पुढे जर काही आपले प्रश्न असतील तर घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यानंतर जसं मी मगाशी म्हटलं की त्याच्यानंतर जर शक्य आज मी संध्याकाळी आपल्याशी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न करेन रात्री 9:30 वाजता 9:35 टू बी प्रिसाईज आणि त्यावेळेला याचाच जो भाग नंबर 2 आहे त्याच्याविषयी आपण बोलण्याचा प्रयत्न करू. आणि जसं मी नेहमी म्हणतो की चीनी गोष्टींवरती बहिष्कार घाला. आता आता गणेश चतुर्थीचा वेळ आलेली आहे. मला वाटतं याच रविवारी गणेश चतुर्थी आहे. तर कुठलीही चीनी गोष्ट लाईटच्या माळा असतील किंवा शोभेचं सामान असेल घेऊ नका. बी इंडियन, बाय इंडियन. ई कॉमर्स मधनं काही पण घेतलं तर ते फक्त भारतीयच विकत घ्या. चीनच्या प्रपोगंडाला बळी पडू नका आणि आपण सगळे भारतीय एकत्र येऊन आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित करण्याचा प्रयत्न करू. आणि आजचा जो विषय होता की चीन आपल्याला एन्सर्कलमेंट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्या देशाला चारी बाजूनी भेडण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्याला कसं करायचं, त्याला कसं थांबवायचं याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करू. मला चुनीलाल दुबे ज्यांचं सुपर्ब साहेब येत आहे, पण चुनीलाल जी आपको तो मराठी कम आती थी क्योंकि चुनीलाल ये मेरे पलटन का एक मेरा साथीदार था. मैं देख रहा हूँ आप बहुत ही स्मार्ट लग रहे हैं चुनीलाल, लेकिन आपको मराठी शायद आप सीख गए होंगे क्योंकि आपने 7 मराठा में काम किया था. चुनीलाल जी आपको भी राम राम. और इस प्रकार की जो इंफॉर्मेशन है ये हम देते रहेंगे, हम बातचीत करते रहेंगे. तो अभी हम फिर मिलते हैं आज रात को 9:30 बजे. तन्मय काही अजून एखादा पॉइंट आहे का कोणाचा? काही असेल तर मला सांग, नसेल तर मी आता थांबतो. काही आहे का अजून तन्मय? तन्मय अजून काही कोणाचा काही प्रश्न, कोणाचं काही आज अजून अच्छा ओके. मग मला वाटतं आता आपण थांबूया आणि मी सगळ्यांना सबको मैं आह्वान करता हूं कि अगर आपको ये वीडियो अच्छा लगा होगा तो इसे जरूर ओके सर. शेयर. इसके बाद तन्मय ये YouTube पे भी डालेंगे तो YouTube की ये लिंक शेयर करो और ज्यादा से ज्यादा लोगों के पास ये भेजने की कोशिश करो. तो यहीं पर मैं रुकता हूं और हम अलग तरह में बात करेंगे. जय हिंद. और आज रात को 9:30 बजे हम एक बार फिर से मिलेंगे. धन्यवाद. ओके.